पहिला चेंडू पंच फेरीचा अवंतर धावेने मात्र सुरुवात आहे. दिशा पकडण्यास थोडा वेळ घेतो तो राजू पवार. मात्र एकदा काय या गोलंदाजाने दिशा पकडली हे मात्र फलंदाजांना पळता भुई तोडे होते. मुळशी तालुक्याचा वंडर बॉय मोठा खोऱ्याचा वंडर बॉय म्हणून अनेक बिरुद आहेत ते राजू पवार पाहिजे. पुढचा चेंडू सुंदर अशी प्लेड सुंदर असा चेंडू आणि त्या चेंडूवर सुंदर अशी प्लेड थोडस क्षेत्ररक्षणामध्ये मिसफील्ड झालेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 2 धावा. पहिलं षटक राजू पवार कडून मालेगाव संघाकडून चालू आहे आणि आता स्ट्राईकला भोगाव संघाचा संघनायक म्हणून जो खेळतोय सागर आंग्रे. अनेक मैदान गाजवलेला खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहे तो. गोलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करतो. फलंदाजीमध्ये सलामीला खेळतो आणि क्षेत्ररक्षणाचा नमुना तर आपण सर्वांनी त्या दिवशी पाहिलाच आहे. असा हा सागर आंग्रे सामना करतो राजू पवारचा. या सामन्यातील एक चूक तुम्हाला वांजळेकरांच्या सगळ्यांना माहित असेल. राजू पवार सामना करतो सागर आंग्रे. गोलंदाजांनी मिळवलेली एक विकेट क्षेत्ररक्षकांनी अडवलेले एक चेंडू. सुंदर असा चेंडू मात्र हा बहुधा लेग बाईकच्या रूपाने धावा असावी. फक्त धावा किती? 1 धाव लेग बाईकची. अवंतर धाव. स्ट्राईकवर मात्र पुन्हा एकदा मिलिंद सनस. तोच मिलिंद सनस आहे ज्या मिलिंद सनसने त्यांचा जो वनप होता गुरुवारी त्या दिवशी गोलंदाजांना पळताभुई तोडी केली होती. षटकारावर षटकार मारत होता. आज मात्र त्याच्याकडून तीच अपेक्षा त्याच्या संघासाठी. राजू पवार सामना करतोय मिलिंद सनस. सुंदर अशी प्लेड. 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण आणि 1 धावेवर समाधान. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकला खेळतोय तो सागर आंग्रे. माळेगाव संघाचा संघनायक गोलंदाजी करतोय. भोगाव संघाचा संघनायक फलंदाजी करतोय. संघनायक म्हणजे संघाच्या समोर येऊन सगळ्यांची लढणं आणि तेच काम हे दोघं करतायत. सुंदर असा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता. पोल शॉट मारण्याचा प्रयत्न होता परंतु तो यशस्वी केलेला आहे. राजू पवारला सहजासहजी एवढे मोठे फटके मारता येत नाहीत कुठल्या फलंदाजाला. मुळशी तालुक्यातील वंडर बॉय म्हणून ज्याला ओळखला जातो तो राजू पवार. मात्र हे बिरुद मिळवण्यासाठी त्याला कित्येक वर्ष काम घालावं लागलंय. कष्ट करावे लागले. कितीतरी दुखापती झाल्यात. त्यातून सावरत आज मात्र संघासाठी लढतोय. आज संघनायक म्हणून खेळतोय राजू पवार. तू सागर आंग्रे. सुंदर असा चेंडू मात्र हवेत आणि मात्र क्षेत्ररक्षकाला या गेलचा अंदाज झालेला नाहीये. किती धावा मिळतात पाहूया. 2 धावा तर धावून घेतलेल्या आहेत आणि 2च धावा. चेंडू काही काळ हवेत होता. क्षेत्ररक्षक मात्र त्या झेलापर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. या 2 धावानंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 6 धावा. सागर आंग्रे आणि मिलिंद सनस दोघांना शांत ठेवणं हे फार महत्वाचं आहे ते माळेगाव संघासाठी. कारण जर या दोघांचा जम बसला तर मात्र वांद्रे करंडक स्पर्धेचं हे मैदान या दोघांसाठी फार छोटं होईल. राजू पवार पुन्हा एकदा तयार. राजू पवार सामना करतो सागर आंग्रे. दिशेने थोडासा भरकटलेला चेंडू आणि त्याचा योग्य समाचार घेतलेला आहे. 2 धावा डिक्लेअर आहेत. धावसंख्या 2 धावांची वाढ आहे. पहिल्या षटकाखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 8 धावा. 1 षटक पूर्ण बिनबाद 8 धावा. राजू पवारचं हे चांगलं षटक म्हणावं लागेल. कारण 8 धावा जरी दिल्या असल्या तरी समोर सागर आंग्रे आणि मिलिंद सनस सारखे फलंदाज आहेत आणि भोगाव संघासाठी सुद्धा असं म्हणावं लागेल की राजू पवार सारखा गोलंदाज असताना त्यांनी 8 धावा मिळवल्या हे त्यांच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. किरण टू मिलिंद. सुंदर असा चेंडू सीमारेषे पार भिरकावण्याचा प्रयत्न होता
परंतु तो यशस्वी झालेला आहे. किरण शेडगे अतिशय मुरब्बी गोलंदाज आहे, उरलेला गोलंदाज आहे. तो सहजासहजी असे फटके मारू देत नाही. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. त्याला ऑटोमॅटिक करतात नाही ना. 8 धावा. सुंदर असा गोल चेंडू यावेळेस महत्वाची चेंडू सीमारेषेच्या पार. सनसनीत षटकार. आलेला तो चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावा. मिलिंदकडून अशाच फलंदाजीची प्रतीक्षा आहे. सर्वांना अशाच फलंदाजीची अपेक्षा आहे. काय तेच चालू करू. कारण भोगाव संघाचा युवराज सिंग म्हणून त्याला ओळखलं जातं. फरक एवढाच आहे की युवराज सिंग 4थ्या क्रमांकावर खेळायचा. मिलिंद सनस ओपनिंगला खेळतोय, पण सामना करतोय मिलिंद सनस. जोरदार अपील आहे, परंतु पंचांकडून मात्र कुठलीही दाद नाहीये. पंचांकडून मात्र कुठल्याही प्रकारची दाद नाहीये आणि हा निर्धाव चेंडू म्हणून गणला जाईल. यावेळेस मात्र किरणनं चेंडूची दिशा थोडी ऑप्शनच्या बाहेर ठेवली आणि हा निर्धाव चेंडू. दुसरं शतक चालू आहे. सुंदर असा पुन्हा एकदा तोला चेंडू मात्र बॅटची बाहेरची गाडी घेऊन गेलेला आहे. एक धाव तर चौधरीचा पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का आणि 2 धावा मात्र डिक्लेअर. देवींचं सनसचं नशीब चांगलं म्हणावं लागेल की हा चेंडू बॅटच्या जर मधोमध आला असता किंवा थोडासा जरी बाजूला आला असता तरी हा चेंडू हवेत गेला असता. मात्र बॅटची बाहेरची कड घेऊनही 2 धावा देऊन गेलाय. नशिबात किरणचा सामना करतोय मिलिंद सनस. सुंदर असा तोला चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. चालू आहे. पुन्हा एकदा सुंदर असा तोला चेंडू बॅटची बाहेरची कड घेऊन गेलेला आहे. मात्र क्षेत्ररक्षक जिथे नाही तिथे जाऊन पडलेलं आहे. नशीब मात्र आज मिलिंदच्या बाजूने दिसतंय आणि या चेंडूवर 2 धावा मात्र डिक्लेअर आहेत. या 2 धावांच्या मोबदल्यात 2 षटकाखेर बिनवाद 24 धावा. आणि आता समोरून बक्षीस आलंय. राजू पवारला जर सागर आंग्रे, मिलिंद सनस किंवा भोगाव संघाच्या इतर फलंदाजांनी षटकार मारतील प्रत्येक षटकाराला 300 रुपयांचं पारितोषिक आहे. आता मात्र हे युद्ध अतिशय ज्वलंत झाले असंच म्हणावं लागेल. कारण विकेटसाठी 500 रुपये, षटकारासाठी 300 रुपये दोन्ही बाजूंनी पेटलेलं आहे रान. राजू सुंदर असा चेंडू, सुंदर असा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता परंतु यशस्वी. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राजू पवार सारख्या गोलंदाजाला सहजासहजी मोठे फटके मारता येत नाही आणि तो मारू देत नाही. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवलेला हा गोलंदाज आहे राजू पवार. राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मार आहे. 3रं षटक चालू आहे. धावसंख्या आहे ती 24. यश मात्र माळेगाव संघाला मिळालेलं नाहीये. पुढचा चेंडू राजूचा सामना करतोय सागर आंग्रे. संघनायक तू संघनायक. सुंदर असा तोला चेंडू आणि तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. निश्चितपणे किरण आपल्या संघासाठी चौकार अडवलेला आहे असं म्हणता येईल. कारण चेंडू बाउन्स होत होता मात्र त्याचा अंदाज घेऊन तो थांबवलेला आहे, थोपवलेला आहे आणि 3 धावा वाचवलेल्या आहेत. स्ट्रायकर मात्र पुन्हा एकदा मिलिंद सनस आणि राजेश शेटपुढे विस्तार क्रिकेटला बांधले संघाचे सभासद आहेत. त्यांच्याकडून राजू पवारच्या गोलंदाजीवर पडलेल्या प्रत्येक षटकारावर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बहुधा या सगळ्यांना माहित असावं की हा षटकार देत नाहीये, त्यामुळे पारितोषिकांचा पाऊस पडतोय. बघूयात राजू पवार त्यांचे पैसे वाचवतोय मी घालवतोय. सर्व काही राजू पवारच्या हातात आहे. राजू पवार राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईकला मात्र पुन्हा एकदा मिलिंद सनस.
त्याने किरण शेडगेच्या पहिल्या षटकामध्ये 2 सनसनीत षटकार खेचून धावगती उंचावली होती. आता राजू पवारला षटकार मारतोय का हे पाहणं महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक षटकारावर राजू पवारच्या 800 रुपयांचं रोख पारितोषिक लागलेलं आहे. या दर्जाचा हा गोलंदाज आहे जो सहजासहजी षटकार मारू देत नाही. चला पुन्हा एकदा राजू पवार गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. मिलिंद सनस खेळतोय. रनअप मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. बाजू बदलताना राजू पवार आता राऊंड द विकेट. सुंदर असा चेंडू बॅटची आतली कड घेऊन गेलेला. दोन धावा डिक्लेअर आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 27 धावा. ट्रायकडे खेळ हे वेगळं सांगायला नको. धावसंख्येत मात्र 6 धावांनी वाढ आहे. 33 धावा. सुंदर असा चेंडू थोडीशी चेंडूची दिशा भरकटलेली षटकारामुळे धावसंख्येत एका धावांनी वाढ आहे. धावसंख्येत पोहोचतीये 34 धावा. पुढचा चेंडू राजू पवारचा सामना करतोय मिलिंद सनस. एक षटकार ठोकून मोकळा झाला तो मिलिंद सनस. पुढच्या षटकाराची वाट पाहतोय. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा 6 धावांनी 800 रुपये वसूल करण्याचा प्रयत्न होता परंतु तो मात्र यशस्वी. आणि 500 रुपयांचं जे बक्षीस होतं राजू पवारच्या गोलंदाजीवर षटकार एका षटकारासाठी ते जमा झालेलं आहे. मान्यवरांचे आभार. असंच आपण खेळाडूंना प्रोत्साहन देत राहा. 500 रुपये 1000 रुपये 2000 रुपयांनी. स्ट्राईकला मात्र सागर आंग्रे. सागर आंग्रेकडे मात्र ही संधी आहे आणि राजूकडे सुद्धा अजून एक संधी आहे. 1 विकेट आणि 1000 रुपये. सुंदर असा टोलवला चेंडू. या चेंडूवर 2 धावा. धावसंख्या 2 धावा निवड. धावसंख्या 2 पोहोचतीये 37 धावा. मंगेश दादा भूगोलच्या प्रत्येक षटकारावर 300 रुपये आहेत का? आतापर्यंत 3 षटकार मारले गेले. मिलिंद सनस. सुंदर असा चेंडू फुलटो चेंडू होता. हा चेंडू खरं तर बऱ्याचदा मिलिंद सनसनं सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिलेला आहे. यावेळेस मात्र बॅटवर व्यवस्थित चेंडू न आल्यामुळे एका धाव्यावर समाधान. धावसंख्येत एका धावेची वाढ आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 38 धावा. 38 रन. 4 ओव्हर इन प्रोग्रेस अँड विदाउट एनी विकेट. मालेगाव संघ 4थ्या षटक टाकतोय मात्र अद्यापही आपल्या पहिल्या यशासाठी प्रतीक्षा करावी लागते. संघाच्या संघाला राजू पवारची 2 षटकं झालेली आहेत. किरण शेडगेची 1 षटक झालेला आहे मात्र विकेट मात्र मिळवता आलेली नाहीये. पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात सुंदर असा टोलवला चेंडू सागर आंग्रेच्या बॅटमधून. थोडासा खराब थ्रो होता. थ्रो जर चांगला असता तर निश्चितच मिलिंद सनसला धावबाद होम करण्याची संधी मिळालेली होती मालेगाव संघाला. चला गाजवलेली आहेत सागर आंग्रे. सुंदर असा टोलवला चेंडू. परफेक्ट क्रिकेटिंग शॉट ज्याला बोललं जातं. ऑफ साईडला मारलेला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. तिसरी चौथी धाव घेऊन का पाहूया. थ्रो मात्र खराब.
3 धावा पूर्ण. धावसंख्येत 3 धावा निवाड. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 43 रन विदाउट एनी विकेट and 4th over still in progress. वांद्रे करंडक 2021 स्पर्धेचा 3 माळेगाव संघाला. पाहूया उर्वरित चेंडूमध्ये किती धावा मिळवण्यात यश मिळतंय, किती धावा करण्यात यश मिळतंय. सुंदर असा चेंडू, उंच फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु व्यक्ती थोडीशी आतली कड घेऊन गेलेला आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे सागर आणि मिलिंदजी. अनेक वर्ष सोबत खेळतायत, त्याचाच हा फायदा त्यांना होतोय. या 2 धावांबरोबर संघाच्या धावसंख्येत 2 धावा निवाड धावसंख्या जाऊन पोहोचतीये 45. आणि सुंदर असा टोललेला चेंडू, एक धाव तर सहजरित्या पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. धावसंख्येत एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 धावा. 46 धावण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. मातब्बर संघ म्हणून ओळखला जातो तो माळेगावचा संघ. हे जे 4 संघ उपांत्य फेरीत खेळतायत, 4ही संघ अनेक सामने जिंकून इथपर्यंत पोहोचले. सहजासहजी त्यांना यश मिळालेलं नाहीये. त्यामुळं कुठलाही संघ कमी नाहीये, कुठलाही संघ त्यांच्यापेक्षा जास्त सरस नाहीये. 4ही संघ आपापल्या जागी मातब्बर म्हणून गणले जातात, परंतु उपांत्य सामन्यात मात्र त्यांच्याकडून झालेली एक चूक त्यांना वांद्रे करंडक 2021 पासून लांब घेऊन जाऊ शकते, याची त्यांना चांगली कल्पना असावी. सुंदर असा चेंडू दत्ताचा राऊंड विकेट मारा चालू आहे आणि हे षटक मात्र पूर्ण. 4 षटकांअखेर बिनबाद 46 धावा. 4 ओव्हर्स कंप्लीटेड. 46 रन विदाउट एनी विकेट. पहिला चेंडू थोडीशी दिशा चुकलेला आहे. अवांतर धाव. धावसंख्येत एका धावेची वाढ आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 47 धावा. सुंदर असा चेंडू, सुंदर असा चेंडू. थोडासा ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न होता आणि तो फार यशस्वी देखील झालेला आहे सोनूचा. मिलिंद सारख्या फलंदाजाला शेवटच्या षटकामध्ये शांत ठेवणं हे फार मोठं काम आहे, डोंगरा एवढं काम आहे आणि सोनू मात्र ते सध्या करताना दिसतोय. एकच चेंडू झालाय, अजून 5 चेंडू फेकायचे बाकी आहेत. मात्र सोनू हा हुशार गोलंदाज, चतुर गोलंदाज म्हणून समजला तो त्याचा पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅट्समनला पाहून गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. संघनायक राजू पवार कडून त्याला काही सूचना येत आहेत. 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. पहिल्या अवांतर धावेनंतर, पहिल्या निर्धाव चेंडू नंतर, पहिल्या एक्स्ट्रा चेंडू नंतर आता मात्र दिशा पकडलेली आहे असं म्हणता येईल सोनू वाटोलीनं. आणि अशाच चेंडूची गरज आहे जर माळेगाव संघाला या सामन्यात पुन्हा आगमन करायचं असेल. आणि सुंदर असा चेंडू. मिलिंद सनस सारख्या फलंदाजाला सलग 3 चेंडू निर्धाव काढणं. आताच्या चेंडूवर जरी लेग बाईकच्या रूपाने धावले तरी लेग बाईकची बॅटचा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये. त्यामुळे मिलिंद सारख्या फलंदाजाला शेवटच्या षटकात शांत ठेवणं हे सोनू वाटोले सारखं डोंगरा एवढं काम आहे ते त्यांनी सहजासहजी केलेलं आहे. सागर आंग्रे धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 48 रन. फिफ्थ ओव्हर इन प्रोग्रेस. नो विकेट डाऊन. आणि ही अवांतर धाव, अवांतर धाव आणि निर्धाव चेंडू. या पलीकडे अजूनही षटकात काही झालेलं नाहीये. विकेट नाहीये, चौकार नाहीये, षटकार नाहीये, बॅटला चेंडूच लागलेला नाहीये. 49 धावा आणि सागर आंग्रेच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौकार. याची प्रतीक्षा होती सर्वांना, त्याची वाट पाहत होते सगळे. Roshi, Roshi, Roshi.
पुन्हा एकदा सोनू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट. सागर आंग्रे सामना करतोय. सुंदर असा चेंडू बाहेर. भोगाव संघाला जे शेतकऱ्यांसाठी जर पारितोषिक लावले मंगेश दादांनी, महत्व जास्त पैशांना नाहीये. मंगेश दादांचं प्रचंड प्रेम आहे त्या खेळाडूंवर आणि हे प्रोत्साहन पण वाटतंय त्यांचा. सागर आंग्रेच्या बॅट मधून निघालेला सुंदर असा तो चेंडू. एक धाव झाली का पूर्ण. तोडकी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बाद झालेला, धावबाद झालेला आहे तो मिलिंद आणि हे षटक पूर्ण. धावाच्या शेवटच्या चेंडूवर मिळवलेलं हे यश मालेगाव संघाला. तेही धावबादच्या मिलिंद आहे का? मिलिंद सुंदर अशी प्लेड. 2 धावांनी मात्र केलेला तो श्रीगणेच्या दिशेने चाललाय तो किरण. सुंदर असा पुन्हा एकदा बोललेला चेंडू आणि एक चेंडूवर पुन्हा 2 धावा. धावसंख्या संयोजकांना आयोजकांना विनंती आहे, चेंडू ताबडतोब घेऊन या. धावसंख्या 2 धावांची वाढ आहे. धावसंख्या 4 धावा आणि 2 चेंडू. किरण आणि आपण ज्या मंडपामध्ये बसलोय त्या मंडपाचे मालक काळभोर मंडपवाले, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला, दुसरीच मात्र दमदार कामगिरी केली होती आणि आता दिशा बदलतोय आपल्या गोलंदाजीचे राऊंड द विकेट. सुंदर अशी पुन्हा एकदा टोलवला चेंडू. पुन्हा एकदा 2 धावांच्या दिशेनं. किरणचं गणित मात्र पक्क आहे. प्रत्येक चेंडूवर 2 धाव. 3 चेंडू 6 धावा. 30 चेंडू 61 धावा. एखादा वाईट मिळेलच. धावसंख्या मात्र होती ती 6 धावा. स्ट्राईकवर खेळतोय माळेगाव संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू सलामीवीर किरण शेडगे. सुंदर असा टोलवला चेंडू. चेंडू मात्र तेच क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि 1 धाव मात्र शेवटच्या पूर्ण आणि 1च धाव. धावसंख्येत 1 धावांची वाढ. धावसंख्या 2 धावा आणि आता सोनू वाटिवले, माळेगावचा षटकारांचा वाक्य म्हणून ज्याला समजलं जातो तो सोनू वाटिवले स्ट्राईकवर. सुंदर असा चेंडू. चेंडू मात्र हवेत आहे. सोनू वाटिवले मात्र पहिल्या चेंडूवर वाढवून परतताना घेऊन जातोय का? चालू करून दे ना ते सुंदर असा टोलवला चेंडू. 1 धाव किरण शेडगेच्या बॅटमधून. धावसंख्येत 1 धावांची वाढ. धावसंख्या 2 पोहोचते. 8 धावा. 1 षटक पूर्ण आणि 1 गडीबाद कोण वाटेलीच्या रूपानं. राजू पवार मैदानात येतात षटकार पारितोषिकांची आत्ताची होतीये. गोलंदाजीसाठी याला पारितोषिक आली. आता फलंदाजी जोपर्यंत नव्हता तोपर्यंत पारितोषिक होती. आता राजू पवार फलंदाजीसाठी मैदानात उतरला आणि पारितोषिक चालू झाली. आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय तुकारामजी विठ्ठलपुरे यांच्याकडून राजू षटकारने मारलेल्या प्रत्येक षटकारात आहे का ना? प्रत्येक षटकारात 500 आहेत का? ठीक आहे, प्रत्येक षटकारात 500. आणि देवेंद्र हरिभाऊ यांपुरे आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून अजून एक 500 रुपयांचा बक्षीस आहे प्रत्येक षटकाराला. राजू पवार वंडर बॉय उगाच नाही म्हणत त्याला. आणि दिशा चुकलेला संतोषचा हा चेंडू. संतोष सोंढे भोगाव संघाचा हा आणखी एक अनुभवी खेळाडू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मार आहे. 3 गोलंदाज आहे.
आतापर्यंत ज्यांनी मांजरेकरांच्या 2021 ची स्पर्धा आहे ती सुरुवातीपासून पाहिली आहे त्यांनी त्यांच्या लक्षात आलं असेल की आपल्या या स्पर्धेमध्ये भोगाव संघ असा एकमेव संघ आहे की ज्याच्याकडे 2 फिरकी गोलंदाज आहेत. बाकी सगळे फास्ट मीडियम आहेत. संतोष लेफ्ट टर्न ओव्हर द विकेटचा मार आहे. सामना करतोय किरण. पुढचा चेंडू संतोषचा स्ट्राईक वर आहे तो किरण. व्यवस्थित मारण्याचा प्रयत्न काही अंशी यशस्वी. आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 धावांवर धावसंख्या 2 पोहोचतीये. 11 धावा. काही अंशी यशस्वी याच्यासाठी की तो पूर्ण फसलाही नाही आणि त्यांनी षटकारही नाही मारला. चला संतोषचा पुढचा चेंडू सामना करतोय किरण. आता मात्र सरळ लक्ष घेण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आहे. राजू पवारच्या बॅटमधून निघालेला या धावा. एक धाव तर पूर्ण आणि मालेगाव गावचे माजी उपसरपंच सन्माननीय लवजी चौधरी तसेच मालेगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय रवीजी कडू तसेच सुरेशजी चौधरी आवांतर धाव आहे. मोलती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्माननीय नामदेवजी चौधरी 4ही मान्यवरांचं ब्लू स्टार क्रिकेट क्लब वांद्रे यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात जातोय. धावसंख्या होती ती 13 धावा आहे. संतोषचं दुसरं षटक वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक चालू आहे. स्ट्राईकवर घेतोय विकास शेडगे. एकच धाव आहे. विकास शेडगेच्या बॅटमधून निघालेली. विकास शेडगे किरण शेडगेचा लहान बंधू. आपण एवढीच त्याची ओळख नाहीये त्याने स्वतःची ओळख देखील तयार केली त्याच्या कामगिरीनं. पुढचा चेंडू संतोषचा सुंदर असा धावला चेंडू आणि एक धाव राजू पवारच्या बॅटमधून निघालेली आहे आणि हे षटक पूर्ण. धावसंख्या 2 पोहोचली आहे. 15 धावा. 2 षटक पूर्ण. 2 गडी बाद 15 धावा. षटकार 8,000 रुपये आणि आपला संघ विजयी. सर्व समीकरण आहे आपल्यासाठी. 8 षटकार 8,000 रुपये आणि आपला संघ पण विजयी. अंतिम फेरीत आणि या चेंडूवर बॅटची आपली कार घेऊन केलेला आहे. एक धाव पूर्ण. आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय चंद्रकांत नाईकपुरे आपणही आपली बहुमूल्य उपस्थिती स्पर्धेत लावलीत. आपले मनपूर्वक आभार. आणि मालेगाव संघासाठी आणखी एक विशेष पारितोषिक आले. जर संघाने विजय मिळवला तर संपूर्ण संघासाठी रोख 3,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे लक्ष्मण नाईकपुरे यांच्याकडून. या चेंडूवर 2 धावा मात्र पूर्ण. अपेक्षित सुरुवात झाली नाहीये मालेगाव संघाकडून. तिसरं षटक चालू आहे. धावांचा डोंगर पार करायचा आहे. डोंगराचा पर्वत झालाय. पर्वताचा हिमालय कधी जोन गेलाय. मात्र चौकाराने षटकार काही येत नाहीये. ड्रॉइंगवर खेळतोय विकास. सामना करतोय राहुलचा. चला पुढील गोलंदाज प्रत्येक चेंडू
भुगाव संघाचा राहुल जो गोलंदाजी करतोय प्रत्येक निर्धाव चेंडू बाबत त्यांना प्रचंड मिळणार आहे प्रोत्साहन आहे ते भुगाव संघाकडून. चला यापुढे होणारा उपांत्य फेरीचा दुसरा सामना आहे तो म्हणजे बहुली क्रिकेट क्लब विरुद्ध फ्रेंड्स क्रिकेट क्लब. दोन्ही संघाच्या संघनायकांना मात्र विनंती आपण नाणेफेकीसाठी मैदानावर या. आपल्या या स्पर्धेचे संयोजक म्हणून मोलाची कामगिरी बजावली आहे आपल्या सगळ्यांचे लाडके अण्णा आदरणीय दिनेश भाऊ तुकाराम यांपुढे आपणास विनंती आहे आपण या सामन्याच्या नाणेफेकीसाठी व्यासपीठाच्या समोर या. आणि कोळशी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आदरणीय नामदेवजी चौधरी आपणासही विनंती आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठासमोर या. आणि आता कोळशी तालुक्याचा एक वंडर बॉय राजू पवार राहुलचा पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 1,000 रुपयाचा हा धन्यवाद. 1,000 रुपयाचा हा फटका आहे देवेंद्र हरिभाऊ यांपुढे यांच्याकडून 500 रुपये आणि रवीजी कडू आणि सुरेशजी चौधरी आपणासही विनंती आहे आपणही नाणेफेकीसाठी या. आणि हा मात्र मारलेला आहे म्हणता येईल निश्चितच चौकार अडवलेला आहे निश्चितच चौकार अडवलेला आहे. आणि क्षेत्ररक्षक कोण आहे पुन्हा एकदा पाहून घ्या ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी पाहून घ्या. भुगाव संघाचा संघनायक आहे तो सागर आंग्रे. बारा चेंडू आणि 35 धावा समीकरण 12 चेंडू आणि 35 धावा. भारत विरुद्ध बांगलादेश ही 10 ट्रॉफीची फायनल 12 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण आहे. बहुली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. राजू शेतकऱ्यांची अपेक्षा बहुली संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा घेतलेला आहे निर्णय. संघाच्या संघनायकाला विनंती आपलं ते कसं तयार राहा आपल्याला पुढच्या सामन्यात रणधुनीमध्ये जायचं आहे. आणि हा वाईड बॉल अवंतर धाव योग्य निर्णय तो पंचांचा. धावसंख्येने एका धावेची वाढ आहे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. तो 19 धावा. गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सलामीचे आपली बहुमूल्य उपस्थिती स्पर्धेत लावलीत आपले मनपूर्वक आभार. आता क्रिकेटच्या मैदानात माळेगाव संघासाठी आतापर्यंत सर्वात मोठा रक्का राजू पवारच्या तमाम चाहत्यांसाठी आहे. राजू पवार बाद होऊन परतलेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते विश्वासची गुंट आपणही स्पर्धेला उपस्थिती लावलीत आपलंही मनपूर्वक स्वागत. चला राजू पवार आपलं पारितोषिक घेऊन जा. आणि राजू पवार यांच्यावर ज्यांनी पारितोषिक लावली होती चला पुढील चेंडू संतोषचा सामना करतोय दत्ता. सुंदर असा टोललेला चेंडू आणि यावेळेस मात्र सागर आंग्रेला थोडस अपयश आलेला आहे. चेंडू मात्र अवघड होता. 4 धावांच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचतीये 31 धावा 31 रन. 4th ओव्हर इन प्रोग्रेस विथ 3 विकेट्स डाऊन. 4th षटक चालू आहे. विजयासाठी अजूनही बऱ्याच धावा करायच्या जवळजवळ 30 धावा करायच्या आहेत. पुढचा चेंडू संतोषचा सामना करतो तो दत्ता. सुंदर असा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता मात्र यशस्वी. सुंदर अशी गोलंदाजी संतोषकडून.
धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्येची 31 धावा आणि सुंदर असा बॅटची बाहेरची गाडी घेऊन गेलेला एकटी रक्षकाने झेललेला चांगला खेळ माळेगाव संघाला कितना भी हमको दीवाना कशी होतीये ते पाहूयात. निश्चितच सुंदर चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता. शेतकऱ्याला बाहेर मारण्याचा प्रयत्न होता मात्र यशस्वी आणि याच्याकडे पूर्ण 4 षटकांना धावसंख्या झालेली आहे. 31 धावा 6 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण आहे भोगाव संघासाठी. भोगाव संघाचा संघाने सागर आंग्रेच्या आपली बहुमूल्य उपस्थिती स्पर्धेला लावली त्याबद्दल आपलंही मनपूर्वक आभार. क्रिकेटच्या मैदानात सागर आंग्रे सुंदर असा चेंडू राईट मोहरचा विकेटचा मार आहे. ट्रॅकला खेळतोय मला वाटतं विकास शेडगे. 5 चेंडू 29 धावा आहे. प्रत्येक चेंडूवरचा षटकारच अनिवार्य आहे आता. सुंदर असा टोलवा चेंडू आदरणीय तुकारामजी विठ्ठल एनपुरे आपणास विनंती आपण व्यासपीठाशी संपर्क साधावा. राजू पवार यांना आपण जो पारितोषिक लावलेलं होतं तो सन्मान आपल्याला करायचा त्यामुळे पारितोषिकाची रक्कम जमा करून घ्यावी. सुंदर असा टोलवा चेंडू अभिजितच्या बॅट मधून सुटलेला हा झेल. 3 अटेम्प्ट केल्या होत्या परंतु तिसऱ्या अटेम्प्टलाही तो पकडलेला नाहीये. अभिजितला मिळालेला आहे जीवदान. स्ट्राईकवर आहे तो विकास. बॅटची बाहेरची गाडी घेऊन गेलेला आहे तो 2 धावा डिक्लेअर असाव्यात. धावसंख्या 2 धावांची वाढ धावसंख्या 2 पोहोचली आहे. 34 धावा विजयासाठी अद्यापही 27 धावांची गरज आहे. भोगाव संघानं जवळजवळ आपला अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केलेला आहे. सुंदर असा चेंडू माळेगाव संघाने मात्र आता वांजळे कर्नाटकाच्या अंतिम फेरीतील आशा सोडून दिलेली दिसते. ठीक आहे निराश होऊ नका. एका पराभवाने कुठलाही संघ संपत नसतो. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात झालेला सपाटून पराभव मात्र नंतरच्या 3 सामन्यातील